नमस्कार मित्रांनो, मी संदीप देवरे। मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत शासनाकडून महिलांना 3 सिलेंडर हे वर्षातून फ्री दिले जाणार आहेत। यामध्ये केंद्र सरकारकडून 300 रुपये अनुदान तसेच राज्य सरकारकडून 530 रुपये अनुदान असे एकूण 830 रुपये अनुदान हे थेट लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात डीबीटी अंतर्गत जमा केले जाणार आहेत। तर मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत हे 3 सिलेंडर कोणकोणत्या महिलांना दिले जाणार आहेत, तसेच वर्षातून 3 सिलेंडर मोफत घेण्यासाठी म्हणजेच 830 रुपयाचे अनुदान घेण्यासाठी कोणकोणत्या महिला या पात्र असणार आहेत याविषयी या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। तसेच हे 3 सिलेंडर तुम्हाला कोणत्या कंडिशनमध्ये दिले जाणार आहेत हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत। तर व्हिडिओ नक्की पूर्ण पहा मित्रांनो। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असेच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री उज्ज्वला योजना व मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना या ठिकाणी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षाला 3 सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। याच्यामध्ये मित्रांनो, प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या राज्यातील 52.16 लाख लाभार्थ्यांना लाभ हा दिला जाणार आहे। तसेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारच्या 300 रुपये अनुदानाव्यतिरिक्त राज्य शासनामार्फत सुद्धा 530 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे दिले जाणार आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपये प्रति सिलेंडर अनुदान हे मिळणार आहे। म्हणजेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना केंद्र सरकारकडून 300 रुपयाचे अनुदान आणि राज्य शासनामार्फत 530 रुपयाचे प्रति सिलेंडर अनुदान असे एकूण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थ्यांना 830 रुपयाचे अनुदान हे प्रति सिलेंडर दिले जाणार आहे। आणि हे 830 रुपयाचे अनुदान मित्रांनो थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत जमा केले जाणार आहेत। म्हणजेच मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या जेवढ्या पण महिला या लाभार्थी आहेत त्या सर्व महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत वर्षातून 3 सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। त्याच्यानंतर मित्रांनो, लाभ घेण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे हे आवश्यक आहे। जर हे गॅस कनेक्शन तुमच्या मिस्टराच्या नावाने असेल तर तो लाभ तुम्हाला दिला जाणार नाही। त्याच्यानंतर मित्रांनो, एका कुटुंबात रेशन कार्ड नुसार केवळ एक महिला लाभार्थी योजनेस पात्र असणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत दिले जाणारे गॅस सिलेंडर हे कुटुंबातील केवळ एका महिलेलाच दिले जाणार आहे। त्याच्यानंतर मित्रांनो, केवळ घरगुती गॅस जोडणी असलेल्या ग्राहकांनाच ही योजना देण्यात येणार आहे। एका महिन्यात फक्त एका सिलेंडरसाठी अनुदान हे देण्यात येणार आहे। म्हणजेच जर तुम्ही एका महिन्यामध्ये 2 सिलेंडर भरले तरी सुद्धा तुम्हाला फक्त एका सिलेंडरसाठीच या ठिकाणी 830 रुपयाचे अनुदान हे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मिळणार आहे। एका महिन्यात 2 सिलेंडर न भरता एका महिन्यात फक्त एकच सिलेंडर तुम्हाला भरायचे आहे, तरच तुम्हाला या योजनेचा लाभ हा मिळू शकेल। त्याच्यानंतर मित्रांनो, 1 जुलै 2024 रोजी पात्र होणाऱ्या लाभार्थ्यास मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत 3 सिलेंडर योजनेचा लाभ हा दिला जाईल। तर अशा पद्धतीने मित्रांनो, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत जे काही प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्या लाभार्थी महिलांना वर्षातून 3 सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत। आणि या योजनेचा लाभ कुटुंबातील फक्त एकाच महिलेला दिला जाणार आहे। म्हणजे जर तुमच्या रेशन कार्डवरती मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या 2 लाभार्थी महिलांचे नावे असतील तरी सुद्धा जर तुमचे एकच रेशन कार्ड असेल तर त्यापैकी फक्त एकाच महिलेला या योजनेचा लाभ हा दिला जाईल। आणि मित्रांनो, हा लाभ घेण्यासाठी तुमचे गॅस कनेक्शन हे जी महिला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी आहे त्या महिलेच्या नावाने तुमचे गॅस कनेक्शन असणे हे आवश्यक आहे। तर अशा पद्धतीने मित्रांनो, आता मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या लाभार्थी महिलांना वर्षातून 3 गॅस सिलेंडर हे मोफत दिले जाणार आहेत।